त्याची झोपायची जागा झाडाखाली माती थंड लागते ना म्हणून झोपले. या मंडळी सकाळचा चहा प्यायला, चहा आणि बटर घेतले जरा खायला. वातावरण आज थोडंसं दमटच आहे. मधीत ऊन येतोय, मधीत सावळी येते. आता ऊन आलाय चांगलाच वरती आहे. चला चहा पिऊया. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. सकाळचा चहा पिते जरा. प्रीत झोपलाय, तो नाईट करून आलाय त्यामुळे तो झोपलेला आहे. मी माझी बाकीचे कामं चालू आहेत. तर देवपूजा झाली, चहा घेते आणि मग कामांना सुरुवात करते. कपडे ऑलरेडी मशीनला लावलेले आहेत, ते झालेले आहेत. ते तर लावायचं काम करते, पटकन चहा घेते. आणि सकाळ सकाळी येतात मला उठवायला. गेल्या खोंबडे आहेत. जरासं पाठीमागे बसले की येतात, काहीतरी खायला टाका. सवय लागले त्यांना. मी नेहमी सकाळचा चहा पाठीमागेच घेते. जरा बरं वाटतं. जरा बघायला आल्या सगळ्या मैत्रिणी, बघू शकताय. एक एक करून सगळ्या येतात. आमच्या नाही आहेत, शेजाऱ्यांच्या आहेत. पण आम्ही खायला टाकतो त्यामुळे त्यांना सवय झाली आहे. कधी पाठीमागे बसायला आलं की त्या सुद्धा येतात. तर चला चहा घेते मी. कामं करायची आहेत मला. पटापट जेवण सुद्धा करायचं आहे. तो कधी उठेल सांगू शकत नाही, त्यामुळे जेवण रेडी पाहिजे. का आज त्याला नाश्ता दिला नाही, आल्या आल्या तो झोपला, दमला होता तो. त्याच्यामुळे जेवणाची लवकर मला तयारी करावी लागेल. तुटेल, तोड ना त्याला. मी बोलले ना, प्रीत कधी पण उठू शकतो. जरास तरी आवाज झाला, काय झाला की तो लगेच उठतो. तर मग आता तो उठला. मी नाश्ता पण नाही केला. मग आता उठल्यानंतर त्याला भूक लागली, काय देऊ. पटकन अंड्याचा पोळा टाकला, म्हणजे अंड फ्राय करून देते त्याला खायला. आता नाश्ता काय बनवू. मी तर नाश्ता काय केलं नाही माझ्यासाठी, एकटीसाठी. मी चहा आणि बटरच खाल्ले. मला तर डायरेक्ट जेवणालाच लागेल. पण तो नेमकाच उठला आणि त्याला भूक लागली. पटकन अंड्याचा एक पोळा टाकला, तो खाईल. तर मी तर जेवणाची तयारी करते. चला जेवण बनूया. जेवणाची सुरुवात करते. आज बनवायचं आहे सुकटीचं कालवण. दोघांना सुद्धा आवडतं सुकटीचं कालवण. ही आहे सुकट, बारीक सुकट आहे, मस्त ताजीच आहे. आणि सगळं सामान काढून ठेवलंय. साहित्य लसूण सोलून घेतलंय, शेंगा आहेत शेकटाच्या, आणि आमच्या झाडावरची टोमॅटो आहेत. कच्ची आहेत, कच्ची मस्त लागतात कालवणामध्ये, म्हणून कच्ची पण ती पिकायला आली.
तरी पण आहेत बऱ्यापैकी कच्ची. मग ही आहे कांदा आणि आंबा टाकते कालवणामध्ये. कोणाकोणाला कालवणातला आंबा आवडतो मला सांगा, मला तर खूप जास्त आवडतो. एवढा नाही टाकणार आहे, अर्धाच टाकणार आहे. अर्धा खायला जरा कालवण बनवता बनवता म्हणजे जेवण बनवता बनवता, तर अर्धा टाकणार. आणि ही सुद्धा झाडावरचीच तोंडली आहेत आमच्या, कालवणामध्ये टाकते. आम्हाला आवडतं तोंडली सुद्धा. करते पटापट. काय झालं, काय जेवण चालू आहे या. आज काय स्पेशल जेवायला? आज आहे सुकटीचं कालवण. अरे वा, सुकट आणि काय काय? सुकट आणि बघ त्याच्यामध्ये मटेरियल बघ किती काय काय आहे घरामध्ये. आंबा पण आला वाटते. आंबा आला ना, सीझन चालू झाला. हे बघ धुतलंय तिला, धुते पाण्यामध्ये. आणि हे काय काढलेस खायला? हा हे बघ करवंद. करवंद झाली खाणार का? अरे ओवीच्या सोबत आपण तिकडे पाठीमागे गेलो होते. हा, ती खाऱ्या पाण्यात ठेवलेली. खाऱ्या पाण्यात, मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली. ओके. आईनेच ठेवलेली आणि आता समोर दिसली तर माझी इच्छा झाली खायची. तुम्हाला आवडतात का खायला मला सांगा. हो, मिठाच्या पाण्यात टाकली होती आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली होती. खायला बरं वाटतं ना जरा आंबट आंबट. मला आवडतं. कालवणात तर टाकू शकता. कालवणात टाकू शकतो, पण आता खार झाली ना ती. मस्त आली का? आणि काय मोबाईल ठेवला इकडे, आम्ही गाणी ऐकतो. गाणी लावून काम चाललंय. काम चालू असतं आमचं नेहमी. विरंगुळा काहीतरी पाहिजे ना. लौकी कोणी दिली? आजीने. अच्छा. शेजारच्या आजीने भाजी दिली आम्हाला. शेंगा पण तिनेच दिल्या होत्या आणि तोंड हे दुधी सुद्धा. असं गावाकडे शेजारी काही ना काही देतात. सगळं मिळत असतं शेजारी. आपण पण आजीला देतो काही ना काही. मग आजी पण देते. आजी प्रीतला देते कोंबडीची अंडी, छोटी गावठी कोंबडीची अंडी. प्रीतला आवडतात. मी रोज खाऊ टाकतो ना कोंबड्यांना. प्रीतसाठी आजी नेहमी आठवणीने देते त्याला आवडतात. तर भात गडगडलं तुझं. चालू आहे बघ, टोपातच करते. मच्छी आहे म्हणजे आज काही उपास नाही. मग कालवण एक केला की झाला, जास्त वेळ नाही लागत. भाजीला सगळं करावं लागतं आपल्याला ना. 2 दिवस कसे गेले मग तुझे? 2 दिवस माझे बरोबर जातात. मला तुला जेवायला काढायचं टेन्शन असतं. आणि हा भाजी असली की अजिबात म्हणजे जास्त जेवत नाही. एकदाच भात घेतो बस. आणि आता कालवण केलं ना 2 वेळा भात घेईल, असं आहे त्याचं. तूच सांग आता. कालवणाचा वास घेऊन माणूस सुका भात खाऊ शकतो. भाजीचा वास घेऊन नाही खाऊ शकत ना. चला जेवण करते. आपलं आज जेवण झालं का? काय बनवलं घरी? कमेंट मध्ये नक्की सांगा. की आज आहे बुधवार. आज आहे बुधवार स्पेशल. बुधवारी आमच्याकडे चिकन रेसिपी असतेच आपली. सुक्या मच्छीचं काहीतरी लागतं. तर मग कटले काय ना काय चालू असतं. अशा सगळ्या गोष्टी असतात. तर चला आता पुढच्या गोष्टी बघूया. जेवण करूया. कालवण ठेवलेलं आहे गॅसवर शिजपर्यंत मी तुमच्याशी बोलते. आतापर्यंत ना मी गोष्ट नोटीस केले की ना आजकाल मी जास्त अशी मल्टीटास्किंग झालेली आहे. म्हणजे तिन्ही गॅसवर म्हणजे काही ना काही चालू असतं. तिन्ही गॅसचे बर्नर ऑन असतात. तिकडे भात ठेवले, भाजी ठेवले, असं सगळं चालू असतं. आणि ते स्वतः मी करते. प्लस दुसरी सुद्धा माझी काही ना काही कामं चालू असतात. तर मग आता मी थोडासा विचार करते की मी सुद्धा आजकाल मल्टीटास्किंग झाली. जशी आई आपली करते, आईची पण सगळीकडे कामं चालू असतात. सगळीकडे तिचं बरोबर लक्ष असतं की ती हे करत असते, ते करत. तसं आता मी करायला लागलेली आहे. आणि आता माझ्या लक्षात यायला लागलं की कधी बघावं तर आई नेहमी कामातच असते. तसं आता मी नोटीस करते माझ्या बाबतीत. मी सुद्धा कधी काही वेळ रिकामा असला तरी पण मी काही ना काही कामच करत असते. कधी हा कोपरा साफ करूया, तर कधी तो कोपरा साफ करूया. काही ना काही साफसफाई किंवा काही ना काही घरातली कामं चालूच असतात माझी, जशी आई करते तशी. तर आता मला समजायला लागलं की आईवर सुद्धा जबाबदारी असायची घराची, त्यामुळे ती सुद्धा काही ना काही कामं करायची. तशी आता माझ्यावर जबाबदारी पडलेली आहे, त्यामुळे मी सुद्धा काही ना काही कामं करायला लागलेली आहे. रिकामा वेळ मला मिळाला ना की मी काही ना काही करत बसते घरामधलंच. की आज लादी पुसायची, आज हे नीट करायचे, की आज फ्रीज साफ करायचं आहे, असं चालू झालेलं आहे. म्हणजे आता हळूहळू जशी आई आहे तशी मी बनत चाललेली आहे. हे थोडंसं मी असं लक्षात म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या ऑब्झर्व करते. मी कसं काय करते, मी जशी आई करायची तशीच मी करते. प्लस आता जेवण झाल्यानंतर जेवणानंतर भांडी घासायची. प्लस आता अजून माझे कपडे आहेत बेडरूममध्ये, ते मला ठेवायचे आहेत. आणि या सगळ्या सकाळपासूनची जी धावपळ आहे ना ती झाल्यानंतर मग असं वाटतं दुपारी थोडा वेळ अर्धा तास तरी आराम करायला मिळाला ना की जरा बरं वाटेल. तसंच आई सुद्धा दुपारी झोपते. म्हणजे तिला पण तसंच वाटत असलं की अर्धा तास तरी मला आराम मिळाला की मला जरा फ्रेश वाटेल. आणि तसंच मी सुद्धा करते. सकाळपासून धावते, घरातली सगळी कामं करते आणि मग दुपारी अर्धा तास किंवा 1 तास तरी मी झोपले ना की मला बरं वाटतं. आता समजायला लागलं की दुपारची झोप किती इम्पॉर्टंट आहे ते, की काम करून आपण दमतो अक्षरशः. तर तेच मला आठवलं की मी सुद्धा आता हळूहळू आईसारखी बनायला लागलेली आहे. जशी आई घरातली कामं करते तशी मी सुद्धा करायला लागलेली आहे.
नवऱ्याला डबा द्यायचा, हे करायचं ते करायचं. तसंच माझं सुद्धा चालू आहे की ह्याला डब्याला काय द्यायचं, आज काय बनवायचं, उद्या काय बनवायचं, या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू असतात. तर असं आहे. तर तेच मी तुमच्याशी बोलले की या छोट्या छोट्या गोष्टी मी नोटीस करायला लागले की कशी होते मी आणि आता काय काय करावे लागले. एकदा संसारामध्ये पडला की मग सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआप कराव्या लागतात जबाबदारी पडल्यानंतर. कालवण सुद्धा रेडी झालेलं आहे. या जेवायला सुकटीचं कालवण केले मस्त, शेंग वगैरे टाकले, तोंडली टाकली त्याच्यामध्ये, कच्चा टोमॅटो, आंबा. हा आंबा आहे, कालवणातला आंबा मस्त लागतो. तर या कालवण रेडी झालं. शंकूची कामं काही संपणार नाहीत. या आवराआवरी. या बेडरूम मध्ये बघ सगळे कपडे ठेवले आणि चादरी धुतल्यात ना. आता हिवाळा गेला तर उन्हाळा चालू झालाय, मग धुवून आतमध्ये टाकते कपाटात. दिवसभर काम नाही, मग तू एक दिवस राहा घरामध्ये, सगळी कामं कर, मग तुला समजेल घरामध्ये किती काम. सगळे आवराआवरी चालू आहे. कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत माझा. वाजले बघ किती. वाजलेले आहेत 3 आणि प्रीतने वाजवला 3. गप जमलं नाही राहिली. गरमा होतोय मला. खूप गरम होतंय. काल ढग आले होते पूर्ण आणि खूपच उमासा आला होता. आज थोडं बरं आहे वातावरण, पण आज जरा हवा भरपूर आहे. हवा सुटले खूप. चल आवरून घे पटापट, आता आपली चहाची वेळ होईलच. मला वाटलेलं चहा आणि खारी आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच चहा लागतो. 4 वाजले की सगळ्यांची डोळे असतात 4 वाजले चहा. म्हणजे ते ब्रेनला सेन्स जातो तुमचा टाइम झालाय. भले घड्याळात बघितले नाही तरी पण 4 वाजले समजतात. बरोबर. आणि दुधाचा चहा हवा. कोरा चहा अजिबात आवडत नाही.